नमो नमः, नमस्कार, नमस्ते। मैं शैलेश घोड़के इजी लर्निंग इस प्लेटफॉर्म पर आप सभी का हार्दिक स्वागत करता हूं। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्मनिष्कासित आणि स्मयोजित हा घटक आपण शिकणार आहे। सूचनानुसारम कृती कृतमध्ये एक गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो। कशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये येतात, सोडवायचे कसे, सोपी पद्धत कशी आहे, हा आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। बघा, स्मनिष्कासित असो किंवा स्मयोजित दोन्ही प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। वाक्य अशा प्रकारे परीक्षेमध्ये जर असेल, पुरा छात्रः गुरुकुले वसंती स्म, तर ह्या वाक्यामध्ये वसंती सोबत स्म दिलेला आहे, म्हणजे स्म निष्कासित असा प्रश्न असेल परीक्षेमध्ये। त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये मृगः काकः च स्नेहेन निवसतः स्म, आता ह्या वाक्यामध्ये नि उपसर्ग आहे, वस धातू दिलेला आहे, वसती, वसतः, वसंती। परंतु जर उपसर्ग लागला असेल, आता उपसर्ग काय आहे, कशा प्रकारे ते वेगळे आहेत आणि सोडवायचे कसे, त्याची चर्चा आपण करणार आहे। म्हणजे स्म इथे सुद्धा आहे, परंतु धातूच्या अगोदर उपसर्ग आहे, असे वाक्य असेल तर सोडवायचे कसे। आणि सहभ्रमणम अकरोत, आता ह्या वाक्यामध्ये स्म नाहीये, म्हणजे सोडवायचे कसे, किंवा स्म योजयत मध्ये स्म जोडायचा कसा, असा हा तिसरा प्रश्न असणार आहे। तिन्हीपैकी कोणताही एक प्रश्न अशा प्रकारचा ह्या टाईपचा परीक्षेला असतो, तर सोडवायचे कसे सोपे आहेत। पूर्ण पुस्तकातील महत्वाचे वाक्य आपण बघणार आहे, जेणेकरून ऍज इट इज वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये असेल। बघा, त्या अगोदर इझी लर्निंग चॅनलवर वेगवेगळे कोर्स आपले अवेलेबल आहेत। तुम्ही 9वीला असाल तर 10वीसाठी किंवा तुमच्या मित्रांसाठी तुम्ही हे सजेशन देऊ शकता। 10वीला असेल तर स्वतः तुम्ही हे कोर्स घेऊ शकता। संस्कृतचा स्पेशल कोर्स आहे, 9वीचा स्पेशल आणि 10वीचा, अशा वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहे। खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन अटेंड करायचं आहे, ॲपवर जाऊन जॉईन करायचं आहे। चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघत असेल, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। विद्यार्थ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्याला संस्कृतचा आणि बाकी सब्जेक्टचा फायदा होईल। आपण टॉपिक सुरू करूया। स्मनिष्कासित मध्ये आपण 2 टेबल शिकणार आहे, एक परस्मैपदी धातूंचा आणि दुसरा आहे आत्मनेपदी धातूंचा। बघा, संस्कृत मध्ये क्रियापद किंवा धातू जे आहेत किती आहेत, 2000 पेक्षा जास्त आहेत। 2000 प्लस संस्कृत में धातुएं हैं। उन धातुओं को अलग अलग इसमें डिवाइड किया, मीनिंग के आधार पर हो या अलग अलग नियमों के आधार पर हो, वो जल्दी से हम ढूंढ पाए, समझ पाए, इसके आधार से अलग अलग इसमें डिवाइड किया गया है। उसमें 2 मुख्य प्रकार है, परस्मैपदम और आत्मनेपदम। आता परस्मय आणि आत्मनेपद काय आहे, सोप्या भाषेत समजायचं झालं तर काही मुलं उजव्या हाताने लिहू शकतात, काही मुलं डाव्या हाताने लिहू शकतात, काही एक्स्ट्रा हुशार, ऑर्डिनरी, स्मार्ट दोन्ही हाताने लिहू शकतात। तसंच संस्कृतमध्ये सुद्धा काही धातू परस्मैपदी, काही आत्मनेपदी, काही दोन्ही प्रकारामध्ये चालतात, त्यांना काय म्हणतो आपण, उप म्हणजे उभयपदी। प प, आप आणि उप हे शॉर्ट फॉर्म आहे त्याचे। त्याच्या व्यतिरिक्त सामान्य त्याचा शब्दशः अर्थ जर बघितला, आत्मने म्हणजे स्वतःसाठी, जी क्रिया केली जाते त्याचं फळ जर स्वतःला मिळत असेल तर तिथे आत्मनेपदी असा प्रयोग केला जातो। आणि ज्या ठिकाणी क्रियेचं फळ दुसऱ्याला मिळतं किंवा निश्चित नाही, त्या ठिकाणी परस्मैपदी असं प्रयोग केलं जातं। असं एक सामान्य त्याचा अर्थ आहे, परंतु आता प्रयोग करायला परस्मैपदी सोपं असतं, त्याचा प्रयोग जास्त आहे। धातू परस्मैपदामध्ये जास्त प्रयोग केले गेलेले आहेत। स्म भूतकाळ आणि लंग लकार ह्या 2 लकारांचा प्रयोग आपल्याला ह्या टॉपिक मध्ये करायचा आहे। तुम्हाला लकार पाठांतर आहे, हा टॉपिक तुम्ही सोडवला आहे असं समजून घ्यायचं। जर नसेल तर आता तुम्ही पाठांतर करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा, स्म भूतकाळ मध्ये वर्तमान काळ अर्थात लट लकार आहे। संस्कृत मध्ये किती पुरुष असतात, 3, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष। ठीक आहे, प प, प प्रू, म पू, प पू, म पू आणि उपू, असे 3 शॉर्ट फॉर्म त्याचे, परस्मय प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष। ठीक आहे, त्यानंतर आत्मनेपदी सुद्धा सेम। पहिला जो टेबल आहे स्म भूतकाळमध्ये लट लकारचा आहे। पठती स्म, पठती, पठतः, पठन्ति, पठसी, पठता, पठत, पठामी, पठावह, पठामह, याच्यासोबत स्म लागलं की त्याला स्म भूतकाळ म्हणतो। म्हणजे वर्तमान काळाच्या क्रियेसोबत स्म प्रयोग केला जातो। जेव्हा स्म काढा असं म्हटलं जातं, स्म निष्कासे, तेव्हा लंग लकारचा प्रयोग करायचा आहे। प्रथम पुरुष एकवचन मध्ये जर असेल पठती,
लंग लकार प्रथम पुरुष एकवचनच घ्यायचा आहे, अपठत. पठतः स्म असेल तर अपठताम प्रयोग करायचा आहे. पठंती स्म असेल तर अपठन. पठसी स्म असेल मध्यम पुरुष तर अपठः. पठतः स्म असेल तर अपठतम. अशाच प्रकारचे दोन्ही टेबल प्रयोग करायचे आहे. त्याच्या अपोजिट जर स्म योजित असा प्रश्न असेल, अपठत असेल, तर तुम्हाला त्याच्या जागी पठती स्म करायचं. वाक्य कितीही मोठं असलं तरी वाक्यात कुठेही बदल होणार नाही. कर्ता, कर्म, क्रियापद किंवा अन्य शब्द सेम राहणार, फक्त क्रियापद बदलणार. त्यामुळे सोपा घटक आहे. टेबल पाठांतर कसे करायचे? तर सोपी पद्धत अशी आहे की तुम्ही गाऊन पाठांतर करू शकता. गाऊन म्हटल्यानंतर जसं गाणे लवकर लक्षात राहतात, पाठांतर होतात, तसे ही टेबल सुद्धा लक्षात राहू शकतात. बघा उदाहरणार्थ, पठती पठतः पठन्ती प्रपु पठसी पठतः पठथमपु पठामि पठावः पठामः उपु पठामि पठावः पठामः उपु लिखती लिखतः लिखन्ति प्रपु लिखसि लिखतः लिखथमपु लिखामि लिखावः लिखामः उपु लिखामि लिखावः लिखामः उपु पठिष्यति पठिष्यतः. बाकीचे टेबल सुद्धा असं पाठांतर करू शकतात. वेगवेगळ्या चाली लावू शकतात तुम्ही तुमच्या. याचते याचेते याचन्ते प्रपु याचसे याचेथे याचद्वे मपु याचे याचवहे याचमहे उपु याचे याचवहे याचमहे मपु. ठीक आहे. प्रपु, मपु आणि उपु प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. एक वचनम, द्विवचनम, बहुवचनम आपण नॉर्मली असे वाचलेले आहेत. इथे सरळ आहे, कंपॅरिझन करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे दिलेले आहे. इथे सेम आत्मनेपदी याचते स्म असेल तर अयाचत, याचेते स्म असेल तर अयाचेताम, याचनते स्म असेल तर अयाचत. फक्त एवढे धातू येतील असं नाही, वेगवेगळे धातू असू शकतात. सेम आहे. लटलकार, लंगलकार. लटलकार सोबत स्म लावायचं, लंगलकार सोबत स्म लावायचं नाही. मुलं चुकतात कुठे? पठती स्मच अपठत करतात, परंतु स्म इथे लावतात. ठीक आहे. तर स्म इथे रॉंग आहे. तुम्हाला फक्त पठती स्म सोबत वर्तमान काळ सोबत स्म आणि लंगलकार मध्ये स्म काढायचं आहे. अशा प्रकारे हा घटक असणार आहे. हा समजला तर तुम्हाला पुढचे वाक्य समजतील. हा टाईप 1 झाला. टाईप 2 मध्ये आपण बघूया, उपसर्ग जर असेल म्हणजे धातूंच्या अगोदर, गच्छतीच्या जागी अगोदर नि उपसर्ग आहे. कोणता उपसर्ग आहे? नि. गच्छतीच्या अगोदर नि उपसर्ग आहे, तर त्याचा कसा प्रयोग करायचा आहे? संस्कृत मध्ये 22 उपसर्ग आहे. किती उपसर्ग आहे? 22. 22 उपसर्ग आहेत. आता ही उपसर्ग म्हणजे काय? किती उपसर्ग आहे? 22. 22 उपसर्ग. उपसर्ग म्हणजे काय? तर एखाद्या धातू किंवा शब्दांच्या अगोदर लागणाऱ्या शब्दांना किंवा शब्दांशांना उपसर्ग असं म्हणतो आपण. असे संस्कृतमध्ये एकूण फक्त 22 उपसर्ग आहे. मराठी, हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये 22 उपसर्ग पण आहे, अजून व्यतिरिक्त पण असतील, परंतु संस्कृतमध्ये फक्त 22 उपसर्ग आहेत. प्र, परा, अपसम, अनु, अव, निस, निर, दुस, दुर, नि, वि, आंग, आदि, अपि, उत्सु आदी 22 उपसर्ग आहेत. आता त्यापैकी जर उपसर्ग हलंत असेल, जसं निर उपसर्ग हलंत आहे, त्यानंतर निस हलंत आहे, दुस आहे, दूर आहे, हे हलंत आहेत. हलंत म्हणजे पाय मोडलेला, लंगडा आहे. असे जर उपसर्ग असेल तर त्यांना आपण लंगलकार मध्ये काय करतो? लंगलकाराचं गच्छतीचं काय होतं? अगच्छत. ठीक आहे, अगच्छत. आता एखादा निरुपसर्ग आहे, उदाहरणार्थ हलंत आहे आणि पुढे अ आहे. हलंतच्या पुढे जर अ स्वर आला तर काय होतं? नीर, र पूर्ण होऊन जातं. त्यामुळे इथे दिलं, हलंत असेल तर पूर्ण करायचा. आणि एखाद्या उपसर्गाच्या शेवटी अ अथवा आ असेल, जसं प्र उपसर्ग आहे, प्र मध्ये अ आहे, अ शेवटी प्र, अ, अ. ठीक आहे, तर अ आहे. मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं? दीर्घ संधी होते, तिथं आ होतं. तिथे प्र गायती आणि प्र उपसर्ग गायतीचं अगायत, प्र उपसर्ग आणि अगायतचं अ मिळून आ झालं, प्रागायत असं रूप होणार. निवसती स्म आणि अनुभवती ह्याच्यावर आपल्याला प्रश्न आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा.
निवसतीमध्ये महत्वाचं आहे, थोडस चेंज आहे. यन संधी होते. संधी काय आहे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सहजपणे लक्षात ठेवा. नीच्या पुढे अवसत असणार आहे. नि उपसर्ग आणि अवसत. आता मला सांगा, नि उपसर्ग आणि अवसत म्हटलं की नीच्या पुढे ई सोडून अन्य स्वर असेल तर ईचा जो काय होतो य होतो. ईचा काय होतो य. न्यवसत असं रूप होतं. आणि अनुभवतीचं उ आहे अनु, तर उला व होते. वरती नियम दिलेत. उला व, ईला य होतं. पुढे लंगलकारचा अ आणि हा हलंत य किंवा व मिळून ते पूर्ण होतात. त्यामुळे अन्वभवत, अनुभवतीचं अन्वभवत. अनुभवंती स्म असेल तर अन्वभवन, भवन बहुवचन, जसं अभवत, अभवताम, अभवन, तसं अन्वभवन असं रूप ते होतं. वाक्य बघूया. वाक्यामध्ये अजून तुम्हाला क्लिअर होईल हे प्रश्न कसे आहेत आणि सोडवायचे कसे. छोटा टॉपिक आहे, सोपा आहे. सोम शर्मा नाम धनिको निवसती स्म. आता निवसती स्म आहे तर इथे सोडवायचं कसं आहे निवसतीचं. आता नि उपसर्ग आहे आणि लंगलकार मध्ये अवसत होतं. ठीक आहे. बाकी वाक्यात कुठेही चेंजेस नाही, सेम वाक्य लिहून घ्यायचं. आता नीच्या पुढे कोणताही स्वर आल्यास नीचा म्हणजे ईचा काय होतो य होतो. य कसा हलंत आणि पुढे अवसतचा मिक्स झाला की य पूर्ण होणार. म्हणजे न अर्ध, न अर्ध, य अर्ध, समोरचा अवसतचा अमिक्स झाला आणि वसत सेम आहे तर न्यवसत असं रूप होतं. बघा, म्हणजे सोम शर्मा नाम धनिको न्यवसत. नि उपसर्ग, लंगलकारचा अ, वस धातू आणि लंगलकार मध्ये जे प्रत्यय लागला त, असं न्यवसत झालं. त्यानंतर सह गच्छता कालेन अस्वास्थ्यम अनुभवंती स्म. अनुभवंतीचं काय होणार उचा व, अन्वभवन. सह गच्छता कालेन अस्वास्थ्यम अन्वभवन. अशा प्रकारे बाकी वाक्य सेम, फक्त क्रियापद चेंज होत आहे. धनिका कुटिम अधावन. कुटिम म अर्ध आणि अधावन जोडलेला शब्द आहे. अधावन आहे. ह्या वाक्यामध्ये स्म नाहीये म्हणजे जोडायचं आहे. स्मयोजित. तर धनिका कुटिम धावंती स्म. आता अधावन हे लंगलकार प्रथम पुरुष बहुवचनचं रूप आहे. तर आपण इथे लट लकार प्रथम पुरुष एक वचन मध्ये घेतलेलं आहे. लट लकार सोबत स्म लावायचं. त्यामुळे लट लकार आणि लंगलकार दोनच आपल्याला लकार लक्षात ठेवायचे आहे. सहभ्रमणम करोती स्म. आता करोती लट लकार आहे, स्म जोडलेला आहे. लंगलकार मध्ये काय होणार अकरोत. प्रथम पुरुष एक वचन आहे, अकरोत होणार इथे. सहभ्रमणम अकरोत, सेम वाक्य आहे, कुठे चेंजेस नाहीये. तस्य वदनम अनल्पेन धामना राजते स्म. आता राजते हे आत्मनेपदी आहे, लट लकारचं रूप आहे. ते स्म काढायचं, लंगलकार घ्यायचं म्हणजे काय करायचं अराजत. लंगलकार आत्मनेपदीमध्ये त पूर्ण असतं आणि परस्मैपदीमध्ये हलंत होत, अकरोत, अपठत असं. त्यानंतर पुढील वाक्य बघूया. सा पाकगृहम प्राविशत. प्राविशत मध्ये लंगलकार आहे, स्म नाहीये, तर प्रविशती स्म असं त्यामध्ये प्रयोग होणार. प्रविशती स्म. उपसर्ग विष धातू, विशती, उपविशती असं प्राविशत, प्रवेश करणे त्या अर्थामध्ये. सह वीरबलम साह्यम अयाचत. अयाचत आत्मनेपदी आहे, याचते स्म. सह अव्यमालाम पठती स्म. आता पठती मध्ये लटलकार आहे, स्म जोडलेला आहे, तर लंगलकार मध्ये काय होणार तिथे अपठत. काय होणार अपठत. राजा अश्वमेधम करोती स्म. आता करोती लटलकार आहे, स्म जोडलेला आहे, आपल्याला लंगलकार करायचा, अकरोत होतं तिथे. राजा अश्वमेधम अकरोत. बाकी वाक्यात कुठेही चेंजेस नाहीये, त्यामुळे सोपं आहे. सह विष्पलयासह सुखेन जीवते स्म, तर तिथे काय होणार सह विष्पलयासह सुखेन अजीवत. अशा प्रकारचा हा छोटासा टॉपिक होता. उदाहरण आपण व्यवस्थित घेतलेले आहे परीक्षेमध्ये. असेच उदाहरण असतील तुम्ही सहजपणे सॉल्व्ह करू शकता. अजून काही प्रश्न, डाऊट, शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता, मी तुमचे उत्तर देईल. त्याच्या व्यतिरिक्त नवीन टॉपिक कोणता पाहिजे, परीक्षा जवळ आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कोर्स जॉईन करायचा असेल तर नक्की तुम्ही विजिट करा, कोर्स बघा, जॉईन करा. सोप्या भाषेमध्ये पूर्ण कोर्स त्यामध्ये अवेलेबल आहे, व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत, काही डाऊट क्लिअरिफिकेशन आहेत, पेपर्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही त्या बघू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः. शुभ दिनम.